Preview. आप सभी का स्वागत है महाराष्ट्र में। जवाहर नगर पुलिस स्टेशन की हदी में एक और मामला सामने आया। एक अंडर एज लड़के से ब्लैकमेलिंग की गई। उसे डराया गया कि तेरे खिलाफ एक केस दर्ज हुआ है जिसमें तुझे निकालने के लिए 20 लाख की रिश्वत देनी पड़ेगी। फिर मामला आया कि सेटल हुआ 11 लाख। उससे ये लूटने वाले कोई और नहीं, उसके ही दोस्त थे जिन्होंने एक पूरा षड्यंत्र रचा। उस षड्यंत्र के जरिए उन्होंने ये बताया कि पुलिस वाले इसमें घूस ले रहे हैं और तुझे इस केस से निकाला जाएगा। उस लड़के को कहा गया कि हम सभी इसमें फंसे हैं, तेरे हिस्से में 3 से 3.5 लाख रुपए रिश्वत देना है तुझे, ऐसा उसे बताया गया। लड़का डर गया क्योंकि वो अंडर एज है, नाबालिग है। उसने अपने ही घर से कुछ गोल्ड चुराया और इन आरोपियों के हवाले किया। ये आरोपी उसी के दोस्त थे जिन्होंने कुछ और उनके दोस्तों को इस केस में इन्वॉल्व किया और उनसे उन्हें झूठा पुलिस वाला बताकर इस लड़के के सामने पेश किया। जिसमें जो फेक पुलिस बनी थी उसमें से भी एक आरोपी अरेस्ट हो गया है और एक आरोपी जिसके पास पूरा गोल्ड दिया गया था वो गोल्ड लेकर फरार हो गया है। अभी पुलिस उसकी जांच कर रही है। इस केस में जो 3 आरोपी अरेस्ट हुए हैं ये वेल एजुकेटेड लोग हैं, इन्होंने अच्छी डिग्री ली है, इनके माँ बाप ने इन्हें अच्छी पढ़ाई कराई है, पर शॉर्टकट तरीका एक पैसे की लालच में ये लड़के भूल गए कि ये क्या पढ़े हैं और ये क्या कर रहे हैं। जैसे ही जवाहर नगर पुलिस स्टेशन में ये केस आया है 24 घंटे के अंदर पुलिस ने इस पर एक्शन लेते हुए 3 आरोपियों को अरेस्ट कर लिया, जिसमें 2 बाइक भी है जिस पर जो बाइक इस गुनाह में इस्तेमाल हुई। इस केस की पूरी जानकारी हमें दी सचिन कुमार सर, जो जवाहर नगर पुलिस स्टेशन के पीआई है। एक ते 1.5 महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलाला पोलीस व मामा असल्याची बतावणी करून तसेच त्याच्यावर तू सोन्याची स्मगलिंग करतो, तुझ्यावर सायबरचा गुन्हा दाखल आहे, तोच गुन्हा मागे घेण्यासाठी त्याच्याकडून खंडणी स्वरूपात सोने घेतल्याची घटना आहे। त्या घटनेमध्ये उच्च सुशिक्षित तरुणांना अटक करण्यात आलेली आहे, बाकीचे आरोपींना अटक करणे बाकी आहे। जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या घरातील सोने कमी असल्याचे त्याच्या आईला समजले। त्यानंतर तिने त्या मुलाच्या वागण्यात थोडासा बदल असल्यामुळे तिने तिला विश्वासात घेतलं आणि विचारपूस केली असता त्या मुलाने सांगितले की त्याचेच मित्र आहेत हेमंत राठोड, तेजस्वी पवार यांनी त्याला तू बाबा सोन्याचं स्मगलिंग करतो, तुझ्यावर सायबरचा गुन्हा दाखल आहे असं बनाव करून त्याच्या मामाची ओळख करून देऊन नकली पोलीस उभा करून बतावणी करून तुझा गुन्हा मागे घेतो असे म्हणून ती 20 लाख रुपयाची पोलिसांची मागणी आहे, तर ती आम्ही 11 लाखामध्ये सेटल केलेली आहे। तुझ्या हिश्श्याचे पैसे दे नाहीतर तुला पोलीस अटक करतील अशी भीती घालून त्याच्याकडून 3 तोळे आणि 7 ग्रॅम सोन्याचे घंटण व पोत त्याला घरातून आणून त्याच्याकडनं घेतलेले आहे त्यांनी। त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यातील जे सोने घेऊन जे फरार आहेत आरोपी रोहन उगले आणि तेजस्वी पवार हे अद्याप अटक करण्यात आलेले नाहीत, त्यांचा शोध सुरू आहे। तसेच नकली पोलीस आहेत त्याचा पण आपण शोध घेत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानाबाद विभाग श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे व संदीप बिलारी यांनी केलेले आहे। सर यामध्ये किती आरोपी झालेले आहेत आणि आता पण किती आरोपींना अटक केली?
आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये टोटल 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून ज्या गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल होत्या त्या सुद्धा हस्तगत करण्यात आलेल्या आहे. या गुन्ह्यातील सोनं जे आहे ते फरार आरोपी रोहन उगले व तेजस्वी पवार यांच्याकडे दिलं असल्याचे या आरोपीने सांगितलेले आहे. त्यावरून त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांना अटक करून लवकरच ते सोने हस्तगत करण्याचं. त्यांच्या मागे जे आरोपी आहेत त्यांची काय गुन्हा नोंद होते, काय प्रोफेशनल आहे का? त्यांच्यावर आतापर्यंत गुन्हा दिसून आला नाही, परंतु ते मुलं जे आहेत, जे आरोपी आहेत ते उच्च शिक्षित आहेत. म्हणजे सर एकाचं बीटेक आहे, एकाचं बीसी आहे, एक बीएससी करतो. गौरव धनवडे हा बीटेक झालेला आहे. वेदांत राठोड बीएससी झालेला आहे आणि अमित राजपूत हा बीसीए झालेला आहे. आणखी यामध्ये अजून 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, त्यांना अटक करणे बाकी आहे. तसेच जो नकली पोलीस उभा केलेला होता, त्यांनी बोलला होता, त्याचा सुद्धा शोध सुरू आहे. यामध्ये त्यांनी सोनं कोणाला विकलं कसं याची माहिती आहे का? अटक आरोपीकडून माहिती मिळाली की त्यांनी ते सोनं त्यांचं जे दुसरा सह आरोपी आहे, साथीदार आहे, रोहन उगले याला दिलेलं आहे आणि ते हे सोने विकून एकमेकाला त्यांचा समभाग घेतात. म्हणजे त्यांची टक्केवारी घेऊन मग बाकीचे एकमेकात वाटून घेतात. ते आरोपी वाढण्याची शक्यता आहे. हा, सदर गुन्ह्यामध्ये अजून वाढण्याची आरोपी शक्यता आहे. तपासात जसे पुढे जाईल त्याप्रमाणे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल. आरोपींना काही राजकीय पाठबळ वगैरे आहे का? नाही, तसं तर अद्यापर्यंत कुठलीही गोष्ट पुढे आलेली नाही किंवा कोणीही त्या संदर्भात आमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला नाही. ये पूरा मामला रहा। जवाहर नगर पुलिस स्टेशन ने फिर से एक मामले को उजागर किया। आरोपी बाकी जो फरार है वो भी जल्द ही अरेस्ट होने के इसके अंदर अंदेशा है। मेरी एक राय है, जो यूथ आज इस शॉर्टकट से पैसे कमाने के लिए क्राइम की तरफ जा रहा है, उन्हें मैं एक अपील करना चाहूंगा कि इस तरह से जिंदगी नहीं बनती। ये चीज एक न एक दिन सामने आनी है और इसकी सजा आपको मिलना ही है। इस खबर पे आप क्या राय रखते हैं, हमें कमेंट कर जरूर बताएं। मैं शहाब यासीन, महाराष्ट्र न्यूज टुडे, औरंगाबाद।